गणिगणगणात बोलते. नमस्कार, मी कुमारी ईशा मोलमुटे, बोरिवली, मुंबई. मी आज तुम्हाला संत गजानन महाराजांची गोष्ट सांगणार आहे. अध्याय 12. 23 फेब्रुवारी 1878 या दिवशी महाराष्ट्रातील शेगाव गावात एक अलौकिक घटना घडली. एकदा बंकटलाल अग्रवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी रस्त्याने जात होते. त्यांना एक तरुण मुलगा दिसला. तो अंगाने धष्टपुष्ट होता, पण अंगावर फाटके कपडे होते. तो उष्ट्या पत्रावळीचे शिंके वेचून खात होता. बंकटलालाला वाटले, हा कोणी सामान्य माणूस नाही, हा नक्कीच कोणीतरी मोठा संत असणार. त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि ताज्या अन्नाने भरलेले ताट आणि पाणी आणून दिले आणि घरी येण्याची विनंती केली. तर त्या तरुणाने काहीच उत्तर दिले नाही, फक्त आपल्या कृतीनेच सांगितले की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याचा असा नाश करू नये, असा संदेश दिला. नंतर तो तरुण मुलगा बंकटलालाच्या घरी जाऊन बसला. हेच होते आपले गजानन महाराज. ते कुठून आले, त्यांचे आईवडील कोण, हे आजपर्यंत कोणालाच कळले नाही. म्हणून लोक म्हणतात ते प्रकट झाले. गजानन महाराजांकडे खूप सिद्धी होत्या. त्यांनी अनेक चमत्कार केले, पण लोकांना फक्त चांगला मार्ग दाखवण्यासाठी केले. एकदा एका विहिरीत पाणी नव्हते. गावकरी तहानलेले होते. महाराजांनी फक्त विहिरीत पाहिले आणि तिथे पाण्याचा झरा लागला. महाराजांना पिठलं, भात, भाकरी, आंबाड्याची भाजी खायची खूप आवड होती. कोंडवली गावाचं वाळलेलं झाड हिरवे होण्याची गोष्ट. गजानन महाराजांचा पितांबर नावाचा एक गरीब भक्त होता. तो गजानन महाराजांना आपल्या गुरूंसारखे मानायचा. एकदा त्याला गजानन महाराज म्हणाले, हा नवीन तू पेटा घे आणि कोणी काही बोलले तरी काढू नकोस. आणि आता तू मोठा झाला आहेस, इथे राहू नकोस, दूर जा. हे ऐकून पितांबर दुःखी झाला, पण महाराजांची आज्ञा म्हणून तो शेगावहून कोंडवलीला निघाला. वाटेत पुन्हामुळे त्याला तहान लागली. तो एका वाळलेल्या आंब्याच्या झाडाखाली बसला. त्या सगळ्या फांद्या सुकलेल्या होत्या. झाडावर व झाडाखाली खूप मुंग्या व मुंगळे होते. तो कुठेच बसू शकला नाही, पण सहज छोट्या छोट्या फांदीवर जाऊन आला. ते बघून तिथले गुराखी व गावकरी जमा झाले. ते म्हणाले, तू कोण, कुठून आलास? पितांबर म्हणाला, मी गजानन महाराजांचा शिष्य आहे. गावकरी म्हणाले, जर तू गजानन महाराजांचा खराखुरा शिष्य असशील तर या वाळलेल्या आंब्याच्या झाडाला पाने आणून दाखव. पितांबर घाबरला, पण महाराजांनी दिलेला गणिगणगणात बोलते या मंत्राचा जप सुरू केला. गावकऱ्यांनी सुद्धा जप सुरू केला आणि काय आश्चर्य, ते झाड हिरव्या गर्द पानांनी भरून गेलं. पाने खरी आहेत का खोटी तपासून पाण्यासाठी म्हणून पाने तोडून पाहिली, ते त्यातून चीक बाहेर आला. त्या दिवसापासून गावकऱ्यांनी पितांबराची पूजा केली, गजानन महाराजांचा मठ बांधला. ही गोष्ट ज्यावेळेला गावात सगळ्यांना समजली तेव्हा तिथे सगळे लोक बघायला आले. लोक म्हणतात की आजही ते झाड जिवंत आहे. महाराजांनी शेगावला बसून कोंडवलीच्या वाळलेल्या झाडाला जीव दिला. यावरून समजते की देवाला कुठूनही हाक मारली तर तो धावून येतो, फक्त खरी श्रद्धा पाहिजे. गणिगणगणात बोलते. याचा अर्थ असा की आपण नेहमी देवाच्या चिंतनात असावे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. प्राणी, गरीब लोकांवर दया करावी. 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी महाराजांनी समाधी घेतली. ते म्हणाले, मी इथेच आहे. आजही लाखो भक्त शेगावला जातात. तिथे गेल्यावर खूप शांत वाटते. आजही गजानन महाराज भक्तांना मदत करतात असा सर्वांचा विश्वास आहे. म्हणून आपणही महाराजांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊया, सगळ्यांशी प्रेमाने वागूया. गणिगणगणात बोलते.